मी काल अ, प्रयत्न केला होता की ख्रिस्तशास्त्र आपण संपवूया. पण काय संपू शकलेलो नाही. परंतु पुन्हा एक वार आज नक्की आज संपेल. आज शेवटचा हा क्लास असणार आहे ख्रिस्तशास्त्र या विषयावरील. आणि विशेष करून यामध्ये आपण थोडंसं जे भविष्यातील गोष्टी नाही का, ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि त्याचं अद्भुत कार्य, त्यावर आपण थोडक्यात आपण मनन करूया. नक्कीच ज्यावेळेस आपण युगांत परिज्ञान शिकणार आहोत शेवटी, त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी पुन्हा येणारच आहेत. पण थोडक्यात आपण काही महत्त्वाचे मुद्दे पण हाताळणार आहोत ज्यावेळेस ख्रिस्तशास्त्र आपण शिकतो. त्यावेळेस तर नक्कीच त्याचं जे अ, भावी कार्य आहे नाही का, त्याबद्दल आपण ह्यावेळी शिकणार आहोत. तर काल विशेष करून आपण अ, पाहिलं की ख्रिस्ताचं सध्याचं कार्य नाही का, मग सर्वसामान्यपणे तो कशा प्रकारे कार्य करत आहे स्वर्गातून, त्याबद्दल आपण पाहिलं. तो विश्वाधार म्हणून आजही सर्व गोष्टींवर तो नियंत्रण करत आहे. त्याबद्दल आपण शिकलो काल. त्यानंतर तो मंडळीच्या बाबतीत नाही का आज कसं कार्य करतो, त्याबद्दलही आपण काल शिकलेलो होतो की तो एक मध्यस्थ म्हणून नाही का, एक महायाजक म्हणून तो मंडळीसाठी आजही प्रार्थना करतो, मंडळीसाठी आजही मध्यस्थी करतो आणि नेहमी तो उपस्थित आहे. मंडळीसाठी त्याने कृपादान दिलेली आहेत. मंडळीसाठी त्याने चांगली पुढारी त्याने नेमलेले आहेत. मंडळीची काळजी तो घेतो एक मेंढपाळ म्हणून. त्याबद्दल आपण शिकलो. त्यानंतर प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये पण तो कसं कार्य करतो त्याबद्दल सुद्धा आपण शेवटी पाहिलेलं होतं. आज विशेष करून ख्रिस्ताचं जे भावी सेवा कार्य आहे भविष्यामध्ये नाही का, त्याबद्दल आपण थोडंसं आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि त्यामध्ये विचार करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की तो पुन्हा गौरवाने येणार आहे. तो अद्भुत रीतीने येणार आहे. कारण ज्यावेळेस आपण ख्रिस्ताबद्दल विचार करतो तर ख्रिस्ताची अद्भुत ही सुवार्ता जी आहे, ते आपल्याला ती महान आशा देते. कारण आपला प्रभू जो आहे, तो जिवंत आहे, तो विजयी आहे. तो आज जरी आपल्या नेत्रांनी आपण त्याला पाहू शकत नसलो नाही का, परंतु तो स्वर्गात विराजमान आहे. त्याचा आत्मा आपल्या हृदयात आहे, जो आपल्याला आपल्या त्या प्रभूची साक्ष देतो नाही का. आणि जो आपल्याला सामर्थ्य पुरवितो त्याच्या त्याच्या राज्याच्या बांधणीसाठी आणि अ, त्याच्या त्याच्या मंडळीच्या बांधणीसाठी. तो त्याच्या वचनाच्या जलस्नानाने त्याच्या वधूला तो अगदी स्वच्छ करतो आणि तो सजवत आहे त्या दिवसासाठी. आणि मग एक दिवस तो प्रभू पुन्हा येणार आहे. आणि तीच जी अ, घोषणा आहे, अगदी सुरुवातीपासून आपल्याला पाहायला भेटते. कारण ज्यावेळेस त्याचं पुन्हा येणं याबद्दल आपण विचार करतो तर अ, प्रेषितांची कृत्य ज्यावेळेस आपण पाहतो, तिथं सुद्धा आपल्याला त्याबद्दल शिकायला भेटतं की जेव्हा तो वरती घेतला गेला नाही का, आणि ज्यावेळेस ते सर्व गालिलकर आकाशाकडे निरखून पाहत होते आणि त्यावेळी आकाशातून आपल्याला पाहायला भेटतं की दोन पुरुष त्यांच्या समोर प्रगट झालेले आहेत. देवदूत त्यांच्या समोर प्रगट झालेले आहेत. वचन 10 अध्याय 1 प्रेषितांची कृत्य वचन 10 आणि 11 मध्ये सांगितले पहा. तो वर जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ती विश्वास हा सर्व विश्वासापेक्षा वेगळा का आहे? कारण पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेला जो देव आहे,
तो किती अद्भुत आहे, तो किती महान आहे, तो किती व्यक्तिवाचक आहे, तो किती प्रेमळ आणि कनवाळू देव आहे. आणि त्याची प्रतीती आपल्याला नेहमी पाहायला भेटते नाही का? की त्याने आपल्यासाठी त्याचा प्रिय पुत्र राखून न ठेवता दिलेला आहे. तो आपल्यासाठी आला, आपल्यासाठी जगला तो नाही का? आणि तो पुन्हा उठलेला आहे, तो स्वर्गात गेला. मग त्याचं स्वर्गात जाणं, मग तिथं तो स्थिर झाला का आता? आता तो तिथून पुन्हा येणार नाही का? तर नाही, आपल्यासाठी महान आशा ही आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. मंडळीसाठी महान आशा ही आहे की तो पुन्हा येणार आहे. तो पुन्हा येणार आहे. आणि कसा येणार आहे? तर मग इथं आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्या डोळ्यांदेखत तो वरती उचलला गेलेला आहे. महान सामर्थ्याने तो गेला. त्या ढगांवर तो गेलेला आहे. त्या ढगांनी त्याला झाकलेलं आहे. आणि आपण पाहतो की गालिलकर वरती पाहत आहेत. आणि देवदूत त्याला म्हणतात की जसा तो तुम्ही त्याला वरती जाताना पाहिलं तसाच येणार आहे. तुमची प्रत्येक नेत्र त्याला पाहणार आहे. त्याचं येणं हे निश्चित आहे. ते कुणीच थांबवणार नाहीये. कारण स्वतः प्रभूने योहान कृषीवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 3 मध्ये अगदी स्पष्ट रीतीने त्याबद्दल सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपण अध्याय 14 कडे येतो तर आपल्याला पाहायला भेटतं की वचन 1 अ, अ, तिथं शिष्यांची अवस्था पाहायला भेटते खरं तर. ते अस्वस्थ झालेले आपल्याला दिसतात शिष्य. का बरं? कारण अगोदर प्रभूने सांगितलेलं आहे की मी जाणार आहे. आता माझं जाणं जवळ आलेलं आहे अगोदरच्या अध्यायांमध्ये. आणि मग शिष्य जे होते आता 3.5 वर्ष प्रभूसोबत राहिलेले आहे, त्याच्यासोबत जेवले, त्याच्यासोबत त्यांनी सर्व वेळ घालवलेला आहे. आणि आता प्रभू विना आम्ही आमचं जीवन या जगामध्ये कसं व्यतीत करू शकणार आहे? आम्ही कसं जगू नाही का? आणि ते फार अस्वस्थ झालेले होते. ते फार अस्थिर झालेले होते. ते तुटलेल्या अवस्थेमध्ये होते. आणि म्हणून 14व्या अध्यायामध्ये वचन वचन 2 आणि 3 मध्ये, विशेष करून वचन 2 मध्ये प्रभू म्हणतो की तो म्हणतो की माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. तो म्हणतो की मी कशासाठी चाललेलो आहे स्वर्गात? मी तुमच्यासाठीच चाललेलो आहे. आपला प्रतिनिधी म्हणून तो स्वर्गात विराजमान आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाबद्दल विचार करतो, नक्कीच तो त्रैक्यातील दुसरा व्यक्ती म्हणून गौरवाने विराजमान आहे नक्कीच. तो महान प्रभू सार्वकालिकतेमध्ये सर्व सामर्थ्याने तो नक्कीच त्रैक्य देव म्हणून आपल्याला पाहायला भेटतो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे सर्व काळासाठी नक्कीच ते राज्य करणारे महान प्रभू आहे. पण ज्यावेळेस ख्रिस्ताबद्दल आपण पाहतो, जो देहधारी झालेला देव, त्याने त्याचं कार्य पूर्ण केलेलं आहे. आणि पहा त्याचं आणि त्याच्या लोकांमधील, आपल्या लोकांमधील घनिष्ठ नातं किती अद्भुत आहे. तो म्हणत आहे की आता मी तुमच्यासाठी स्वर्गात जात आहे. पाहिलं? त्याची प्रीती किती आहे आपल्यावर. तो म्हणतो की मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो म्हणे. आणि मग काय सांगितलेलं वचन 3, मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. वाव! किती महान आणि गौरवी ही आशा विश्वासणाऱ्यांना आहे. त्याच्या लोकांना आहे. किती अद्भुत हे आहे की तो म्हणतो की मी पुन्हा येणार आहे. कशासाठी येणार आहे? तो म्हणतो मी आपल्या जवळ घेणार आहे. जसा एखादा बाप आपल्या लेकरांसाठीच, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो कुठेतरी बाहेर गेलेला आहे. आणि तो बाहेर जाऊन आपल्या लेकरांसाठी खूप मोठा खजिना असा तो घेऊन येतो आणि आपल्या लेकरांना कवटाळतो आणि त्यांच्या सोबत तो आनंदात राहतो. जणू काय अशाच प्रकारे आपला प्रभू आहे. तो म्हणतो की मी पुन्हा येईल, तुम्हाला जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. देवाचं, ख्रिस्ताचं पुन्हा येणं हे निश्चित आहे. ख्रिस्ताने स्वतः हे वचन दिलेलं आहे की मी पुन्हा येणार आहे. प्रेषितांनी सुद्धा याची घोषणा केलेली आहे की तो पुन्हा येणार आहे. प्रेषितांच्या लेखनांमध्ये
आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने पाहायला भेटतं. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा अगदी प्रगटीकरणाचं पुस्तक शेवटच्या अध्यायामध्ये अद्भुत रीतीने ते पाहायला भेटतं की तो पुन्हा येणार आहे. आणि तीच वाट आपल्याला पाहायला भेटते. आणि ख्रिस्ताचं हे दुसरं आगमन जे आहे, हे इतिहासाचा जणू काही शिखर बिंदू आहे. अगदी सर्वोच्च असा भाग आहे आणि अति महत्वाचा भाग आहे. का बरं? कारण ज्या देवाने हे विश्व निर्माण केलं, या विश्वावर जो परिणाम मनुष्याने केलेल्या पापामुळे आलेला होता, त्याची योग्य किंमत चुकून त्या परिणामांपासून सोडवण्यासाठी तो प्रभू देहधारी झाला. त्याने सर्व कार्य पूर्ण केलेलं आहे. आज तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तो सर्व गोष्टींची पुनर्स्थापना करत आहे. योग्य वेळी तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे आणि त्याच्या निर्मितीसोबत तो अद्भुत रीतीने राज्य करणार आहे. किती अद्भुत तो प्रभू आहे. तो पुन्हा येणार आहे. त्याचं येणं जे आहे ते अदृश्य नसणार आहे. तर तो गौरवाने येईल. अगदी 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 महान सामर्थ्याने तो येणार आहे. पहिल्या वेळी तो आला होता फार नम्रतेने. त्याला त्याला त्याच्या जन्माच्या वेळी जागाही मिळाली नाही. अगदी त्या गाईच्या गोठ्यामध्ये ते बाळंताने गुंडाळलेलं बालक म्हणून तो दिसला. तो म्हणतो की मला या भूतलावर जागाही भेटली नाही माझं डोकं टेकण्यासाठी सुद्धा. फारच दुर्बल, धिक्कारलेला, लोक त्याच्याकडे पाहून आपली तोंड फिरवत होते. यशिया 53व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यावर मन बसल असं त्याच्या ठाई कोणत्याही प्रकारचं सौंदर्य नव्हतं. लोक म्हणायचे, अरे नासरेतातून काय चांगले येणार आहे. तोच प्रभू ज्यावेळेस दुसऱ्यांदा येणार आहे, त्यावेळेस तो कसा येणार आहे? मत्तई 24 आणि वचन 30 पहा, जिथं अद्भुत रीतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. जिथं तो म्हणतो की पहा, तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातींचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. कसा येणार आहे? सर्व सामर्थ्यानिशी तो गौरवी प्रभू महान वैभवाने येणार आहे. भव्य तेजाने, महान गौरवाने, महान पराक्रमाने तो पुन्हा येणार आहे. देवदूतांच्या सैन्यानिशी तो येणार आहे. आणि ज्यावेळी तो येणार आहे, तो प्रसंग कसा असणार आहे? पहिले थेसलोनिकरास पत्र 4था अध्याय आणि वचन 16 मध्ये त्याबद्दल पाऊल म्हणतो की पहा, कारण आज्ञाध्वनी आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. देवाच्या तुतारीचा नाद हे कशाबद्दल दाखवत आहे? ख्रिस्ताचं महान पराक्रमाने येणं. आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. तर त्याचं येणं कसं असणार आहे? महान सामर्थ्यानिशी, अद्भुत वैभवाने, सर्व देवदूतांच्या सैन्यासह. आणि आपल्याला पाहायला भेटतं मेघगर्जना आणि देवाच्या तुतारीचा नाद. हे कशाबद्दल सांगत आहे? की तो महान वैभवी राजा म्हणून तो येणार आहे. तो आता दुःखित सेवक नाहीये. तो स्वर्गीय राजा, न्यायाधीश आणि विजयी कोकळा आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, डिसेंबर महिना सुरू झालेला आहे. पुष्कळ ठिकाणी गव्हाणी तयार केली जाते नाही का, त्यावर मनन केलं जातं. चांगली गोष्ट आहे. आपण नेहमी ख्रिस्ताच्या जन्मावर मनन करतो. पण माहिती आहे का, फक्त त्या दुर्बल बालकाबद्दलच, बाळ येशू बद्दलच विचार केला जातो. त्याची अंगाई गायली जाते. त्याच्याबद्दल फक्त मनन केलं जातं. तो बाळ येशू जन्माला आहे, तो जन्माला आहे, त्यावर गीत गायले जातात. पण देवाच्या प्रियलेकरांनो, तो बाळ नाही, तो आला होता. बाळ म्हणून तो जन्मला, तो वाढला आणि त्याने ते सर्व कार्य पूर्ण केलेले आहे ज्यासाठी तो आलेला आहे.
तो आज स्वर्गामध्ये गौरवी राजा म्हणून, न्यायाधीश म्हणून आणि विजयी कोकरा म्हणून विराजमान आहे. आणि तेथून तो पुन्हा महान प्रभू म्हणून येणार आहे. आणि काय सांगितले, सर्वांना तो दिसेल. जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते नाही का, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणं होणार आहे. ते कुणाला असं लपून छपून येणार नाही तो. त्याचे येणं हे असं गुप्त किंवा अव्यक्त नसणार आहे. प्रत्येक डोळा त्याला पाहणार आहे. पण ज्यावेळेस आपण त्याच्या येण्याबद्दल पाहतो, तर तो कधी येईल ती वेळ केवळ देवालाच माहिती नाही का. आणि ज्यावेळेस आपण त्याच्या येण्याबद्दल पाहतो, तर पहा, प्रगटी 1:7 मध्ये काय सांगितलेलं आहे. पहा, तो मेघांसहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील. आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार. आमेन. का बरं? ज्यांनी त्याला नाकारलं, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही, त्यांच्यासाठी तो दिवस फार भयावह असणार आहे. कारण तो गौरवी प्रभू येणार आहे. त्याच्या लोकांसाठी फार फार आशादायक आणि फार आनंदाचा तो दिवस असणार आहे. त्याचं येणं होईल त्यावेळेस काय घडणार आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं की पुनरुत्थान, प्रभूमध्ये मेलेले उठविले जातील. आणि नंतर जे विश्वासणारे आहेत, ते जे जिवंत असतील ते बदलले जातील म्हटलेलं आहे. आणि प्रभू सोबत सदा सर्व काळ ते राहणार आहेत. थिस्सलुनीका पत्रामध्ये जे आता आपण वाचलेलं आहे. आणि मग आपण पाहतो की तो प्रभू ख्रिस्त न्यायासनावर बसेल. आणि तिथं तो विश्वासणाऱ्यांचा सुद्धा, विशेष करून विश्वासणाऱ्यांना, त्यांच्या 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 कृतीप्रमाणे त्यांना तो प्रतिफळ देणार आहे. नक्कीच विश्वासणाऱ्यांसाठी गौरव, शांती आणि विश्रांती तिथे ठेवलेली आहे अद्भुत रीतीने. त्यांना त्यांना सार्वकालिक न्यायाचा प्रसंग त्यांच्यावर येणार नाही. पण त्यांचं सुद्धा झाडाझडती घेतली जाणार आहे. त्यांना दिलेल्या वेळेबद्दल, त्यांना दिलेल्या जबाबदारीबद्दल, त्यांना दिलेल्या सर्व कार्याबद्दल. पण अविश्वासणाऱ्यांसाठी बद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्यासाठी तर सार्वकालिक दंड ठेवलेला आहे. नरक, कधी न संपणाऱ्या, कधी नष्ट न होणाऱ्या यातना त्या त्यांच्या वाट्यास येतील नाही का. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं त्याच वेळेसचं जे चित्र आहे ते अशा प्रकारचं आहे की जिथं नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी, ख्रिस्ताचं येणं, ते नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी करणारं ते येणं असणार आहे. किती अद्भुत आहे. ज्यावेळेस आपण अध्याय 21, प्रगटीकरण अध्याय 21 आणि 22 वाचतो बारकाईने, तर तिथं तुम्हाला काही गोष्टी पाहायला भेटतील बघा. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिले. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं इथं की इथं नवी सृष्टीबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, नवीन येरुशलेम बद्दल पाहायला भेटतं. पुढे पाप, दुःख आणि मृत्यू नसणार आहे. देवाची सार्वकालिक उपस्थितीबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर प्रभू स्वतः त्यांचा प्रकाश असणार आहे, त्याबद्दल सुद्धा या अध्यायांमध्ये आपल्याला शिकायला भेटतं. आणि मग यामधून आपण पाहतो की मग याचा अर्थ ख्रिस्ताचं दुसऱ्यांदा येणं, पुन्हा येणं म्हणजे काय असणार? संपूर्ण जगाचं नूतनीकरण आपण म्हणू शकतो, किंवा अ, शुद्धीकरण, किंवा अ, पुनर्स्थापना आपण म्हणू शकतो. ते करणं आहे. तो म्हणतो की नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली, योहान म्हणत आहे. तो असं का म्हणत आहे? पहिली निघून गेली याचा अर्थ काय आहे? पेत्राच्या पत्रामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की ती जी जुनी आकाश आणि जुनी पृथ्वी आहे ती म्हणे जणू काय लयास गेलेली आहे. तर ह्याचा अर्थ काय आहे? काय खरंच देव ही आकाश आणि ही पृथ्वी नष्ट करणार आहे का? काय याचा अर्थ असा होतो का?
तर आपल्याला पूर्ण पवित्र शास्त्रा सोबत त्याची योग्य विचारपूर्वक आपल्याला या वचनाकडे पाहणं गरजेचं आहे. कारण जर मी असं म्हटलो की प्रभू जो आहे तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो जुनी आकाश आणि जुनी पृथ्वी हे सर्व नष्ट करून टाकणार आहे तो, आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी तो उत्पन्न करेल. तर मी काय करत आहे, देवच बदलणारा आहे हे मी दाखवतो. कशामुळं? ते पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण उत्पत्ती अध्याय 1 मध्ये जेव्हा देवाने निर्मिती केली, त्या प्रत्येक वेळी देव काय म्हटला? हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. आणि सगळ्यात शेवटी काय म्हटलेलं आहे अध्याय 1च्या शेवटी? सर्व जे काही त्याने घडवलं ते सर्व कसं आहे म्हणे? चांगलं आहे. आणि ज्यावेळेस जो कधी न बदलणारा देव त्याच्या मुखातून या गोष्टी येतात आणि त्याने जे घडवलेलं आहे ते चांगलं आहे जर तो म्हणतो, तर तो पुढे जाऊन तशा प्रकारे बोलणार नाही. मग ज्यावेळेस निघून गेली असं म्हटलं जातं किंवा लया जाणं, वितळणं असं म्हटलं जातं, तर ते कशाबद्दल आहे? तर शुद्धीकरणाबद्दल आहे, पृथ्वीच्या शुद्धीकरणाबद्दल आहे. कारण त्याचंच एक सुंदर उदाहरण आपल्याला रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये 19 ते 23 मध्ये पाहायला भेटतं. जर तुम्ही बारकाईने ती वचनं वाचली तर तुमच्या लक्षात येईल त्या गोष्टीबद्दल. रोमकरास पत्र अध्याय 8 आणि वचन 19 पासून पुढे. तिथं अशा प्रकारे म्हटलेलं आहे, की सृष्टी ही कारण सृष्टी ही देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठतेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपखुशी नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. वचन 21 पहा, सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन, इथं नष्ट नाही सांगितलं, तिला सुद्धा मुक्ती मिळणार आहे. खरा विसावा तो प्रभूचा ही सृष्टीला सुद्धा ती सुद्धा अनुभवणार आहे. कारण जो पापाचा परिणाम आहे तो संपूर्ण सृष्टीवर झालेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी निघून गेले. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पापाने कलुषित झालेला जो जुना क्रम होता तो पूर्ण संपुष्टात येणार आहे. पापाचा लवलेशही नसणार आहे. आता ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे पुनरुत्थानाद्वारे खरं जे जी नवी उत्पत्ती सुरू झालेली आहे तिचं पूर्णत्व आपल्याला ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावेळी पाहायला भेटल, जिथं तुम्हाला सैतान, पाप, मृत्यू, आकांत आणि पापाचा जो परिणाम आहे पूर्ण सृष्टीवरचा, तो तुम्हाला पाहायला भेटणार नाही. सृष्टी सुद्धा मुक्त होणार आहे त्यामधून. परिवर्तित होणं अशाबद्दल आपल्याला तिथं शिकायला भेटतं. मग नवी येरुशलेम त्याबद्दल आपण प्रगटीकरणामध्ये शिकतो पुढे त्याच्या अध्यायामध्ये. तर मग कशाला म्हटलेलं आहे? तर मंडळी नाही का, ख्रिस्ताची वधू आपण म्हणतो नाही का, जणू काय अद्भुत हा हा एक सुंदर चित्र आहे स्वर्गातील. जणू काय स्वर्गीय शहर ते या भूतलावर येताना दिसत आहे. आपल्याला पाहायला भेटतं की अगदी अगदी वास्तविक रीतीने ख्रिस्ताने परिपूर्ण केलेली मंडळी त्याच्या सोबत अगदी तो राज्य करणार आहे. ती वधू अगदी आता सुंदर असणार आहे. आणि नक्कीच तिची सुंदरता आणि तिची शोभा ही ती स्वतः नाहीये, तर ख्रिस्त आहे स्वतः. कारण तिला सजवणारा ख्रिस्त आहे. त्याने त्याच्या रक्ताने तिला धुतलेलं आहे. त्याने अनमोल खजाना तिच्यासाठी दिलेला आहे. तिला सुरकुती विना त्याला पाहायचं आहे. डागा विना तिला पाहायचं आहे. आणि अगदी सुंदर अशी ती बनलेली त्याला पाहिजे आहे. आणि म्हणूनच त्याने त्या सजण्यासाठीच त्याने अद्भुत रीतीने त्याने त्याने कुणी शिक्षक, त्याने पास्टर, सुवार्तिक त्याने उभे केलेले आहेत. त्याने कृपादान मंडळीमध्ये दिलेले आहेत तितरही. त्याने त्याचं अद्भुत वचन दिलेलं आहे. त्याचा आत्मा त्याने दिलेला आहे, जो दिवसेंदिवस आपल्याला त्यासाठी घडवत आहे. आणि मग वचन 3 मध्ये आपण येतो, प्रगटीकरण 21 आणि वचन 3 मध्ये पहा. तो म्हणतो की मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी, पहा देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे.
त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करेल, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याच्याबरोबर असेल. ख्रिस्ताचं दुसरं येणं हे किती अद्भुत असणार आहे बघा. वधस्तंभावर ख्रिस्ताने केलेलं जे कार्य आहे ते त्याचं त्याच्या रक्ताने त्याने जो नवीन करार केलेला आहे, त्याचं अंतिम फळ काय आहे? तर सार्वकालिकतेमध्ये त्या प्रभू सोबत आपला सहवास, आपली सहभागिता पूर्ण रीतीने आणि कायमस्वरूपीचा तो इमॅन्युअल देव, तो आमच्या सानिध्य, आमच्या सोबत सर्व काळासाठी असणार आहे. आजही त्याच्या आत्म्याद्वारे तो आपल्या सोबत आहे, परंतु भौतिक रीतीने आपल्या सोबत आपला प्रभू असणार आहे. आणि मग त्यावेळी काय घडणार आहे? वचन 4, तो त्यांच्या डोळ्यांच्या सर्व अश्रू पुसून टाकील. किती महान आपला प्रभू आहे. सर्व अश्रू त्यांचे तो पुसून टाकणार आहे. ह्यावेळी यापुढे मरण नाही, शोक नाही, रडणे नाही व कष्ट नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. का? रडणं, शोक, वेदना आणि मृत्यू हे कशाबद्दल आठवण करून देत आहे? हे पापाचे परिणाम होते. तारणाच्या इतिहासामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला भेटत आहेत. सुरुवातीपासून मनुष्य ह्या सगळ्या स्थितीमधून जातो. रडणं, शोक करणं, वेदना आणि मृत्यू. पण ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी तो म्हणतो की तो आपले अश्रू पुसणार आहे. त्यावेळी आपल्याला मग शोक नाही, रडणं नाही, मरण नाही, कष्ट नाही, पुन्हा मृत्यू नाही. कारण सर्व गोष्टी आपल्याला पाहायला भेटतं त्या पापाचा परिणाम होता. आणि आता आपल्याला पाहायला भेटतं तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस पापाचं वास्तव्य पूर्णपणे नष्ट होणार आहे. नक्कीच पापाच्या सामर्थ्यापासून, पापाच्या दंडापासून ख्रिस्ताने आपल्याला वाचवलेलं आहे, परंतु अजूनही पापाचं वास्तव्य आपल्यामध्ये आहे, आपल्या या पापी देहामध्ये आहे. आणि म्हणूनच त्याच्या दुसऱ्या आगमन समयी यातून आपण पूर्णपणे सुटणार आहोत. आणि अद्भुत असे कार्य आहे की जिथं ख्रिस्त घडवत आहे. आणि मग वचन 5 मध्ये 21व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की पहा, मी सर्व नवीन करत आहे. पहा, तेव्हा राजसनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही सर्व वचने विश्वसनीय व सत्य आहे. सर्व गोष्टी तो नवीन करत आहे. हे शाब्दिक पुनर्निर्माण नाहीये, तर ख्रिस्ताच्या पुनरुत्थान सामर्थ्यामुळे सर्व सृष्टीचं अगदी गौरवी रीतीने झालेलं परिवर्तन असणार आहे. आज त्याच्या मंडळीद्वारे त्याच्या राज्याचा विस्तार होत आहे. आपल्याला माहित आहे, सुवार्ता प्रसार केला जात आहे, अनेक लोक त्याच्या मंडळीचा भाग होत आहे. एक वेळेस तो प्रभू पुन्हा महान वैभवाने येणार आहे. आणि पहा, आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळी तो येईल त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं की ह्या सर्व गोष्टी, जिथं पाप, सैतान, त्याचे डावपेच, मृत्यू, रोडणं, शोक, आकांत, वेदना ह्या नसणार आहेत. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, ह्या वेदना, हे त्रास, आपल्या जीवनातील क्लेश, रडणं किंवा मृत्यू हे क्षणिक आहे. म्हणूनच पाऊल काय म्हणतो की मला हे जे दुःख आहे ना, क्षणिक दुःख, खरं तर त्यासाठी मी आतुरलेला आहे जणू काय. तो म्हणतो की मी त्याचा आनंद घेतो. खरं तर का बरं? कारण मी त्या क्षणिक दुःखाद्वारे तो जो सार्वकालिक जो मुकुट माझ्यासाठी ठेवलेला आहे त्याच्याकडं मी पाहतो. किती अद्भुत हा प्रभू आहे, आपल्यासाठी दिलेलं महान, महान, अद्भुत त्याने सांत्वन आहे. 6 आणि 7 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? वचन 6 मध्ये तो म्हणतो की मी त्यांचा देव होईल आणि आणि मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. पहा, जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळणार आहेत. ख्रिस्तामध्ये आपण विजय आहोत. पण भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. अविश्वासणारे, हरवलेले लोक, जे जगी का विश्वासणारे, अनैतिक, ज्यांनी सुवार्थेचा नकार केलेला आहे, ख्रिस्ताला नाकारणारे लोक, त्यांचा अंत हा अटळ आहे. परंतु जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी अद्भुत रीतीने महान आशा ठेवलेली आहे. आणि मग पुढे वचन 9 पासून पुढे मग त्या
अद्भुत शहराचं वर्णन केलेलं आहे. ते कसं आहे? तर ते शहर त्याबद्दल बोलत असताना काय म्हणत आहे बघा. तो म्हणतो, की "पहा ए नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री मी तुला दाखवितो." तेव्हा वचन 10 तेव्हा मी आत्म्याने संचलित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेलं आणि पवित्र नगरी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली. तिच्या ठाई देवाचं तेज किती अद्भुत आहे. देवाचं तेज होतं. तिची कांती अति मौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकासारखी लखलखणाऱ्या यास्पे खड्यासारखी होती. किती मौल्यवान ते दाखवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की रत्न पुष्कळदा आपल्याला स्वर्गात सुद्धा फार रत्नांकडे आपलं लक्ष असतं नाही का? पण ज्यावेळेस ही जी रत्न आहे त्याचं वर्णन केलं जात आहे पवित्र शास्त्रामध्ये, हे का बरं दाखवत आहे? कारण त्या ठिकाणाला का इतकं मोल आलेलं आहे? कारण तिथं देवाची उपस्थिती आहे. देव या सर्व रत्नांपेक्षा मौल्यवान देव आहे. काय सांगितलंय? मोठा उंच तट होता तिला. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशींवर 12 देवदूत होते म्हटलेलं आहे. आणि मग पुढे आपण येतो तिथं मोत्यांचे द्वार आपल्याला पाहायला भेटतात. जे अद्भुत रीतीने देवाच्या कृपेने आपल्याला मिळालेला तो प्रवेश त्याची आठवण करून देतं. मूल्यवान दगडाबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटतं याच अध्यायामध्ये नाही का? आणि जे आपल्याला कशाची आठवण करून देत आहे? त्या मंडळीचं तेज, मंडळीचं मुख्य, मंडळीचा कोनशिला, तो प्रभू त्याची आठवण ते करून देत आहे. जीवनरूपी प्रकाशाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, की तिथं दुसरा प्रकाश माझ्या पाहण्यात आला नाही. कारण का बरं? कारण तो कोकरा नाही का? तोच त्याचा प्रकाश होता. बघा वचन 22-23 त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आलं नाही. कारण सर्व समर्थ प्रभुदेव व कोकरा हेच तिचे मंदिर होते त्या नगरीचे. त्या नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नव्हती. कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे. आणि हाच कोकरा तिचा दीप आहे. किती अद्भुत आहे. तो जीवनरूपी प्रकाश आहे. त्याला भिंती होत्या म्हटलेलं आहे. किती अद्भुत आहे. त्या भिंती कशाबद्दल आठवण करून देत आहे? महान सुरक्षा जी देवापासून मिळणारी आहे. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं 22व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण येतो तर तिथं आपण पाहतो वचन 1 मध्ये बघा नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजस्थानातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातींची फळ देणारी जीवनाची झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही. तर तिच्यामध्ये देवाचे व कोकराचे राजासन असतील आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्याच्या त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही कारण प्रभुदेव त्यांच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानुयुग राज्य करतील. आता हे जे चित्र आहे 22वा अध्याय वचन 1 ते 5 मध्ये हे चित्र उत्पत्ती अध्याय 3 मधील ज्या एदेन बागेचं जे विरूप झालेलं चित्र आहे त्याची पुनर्स्थापना दाखवणार आहे. नवी एदेन पहिला आदाम तो त्या पहिल्या एदेनमध्ये पडलेला आहे. परंतु हा शेवटचा आदाम त्याने आपल्याला पुन्हा नवीन एदेनकडे तो घेऊन चाललेला आहे. जिथं तुम्हाला त्या जुन्या एदेनमध्ये तुम्हाला नद्या पाहायला भेटत होत्या. त्या 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 जुन्या एदेनमध्ये तुम्हाला अ, झाड पाहायला भेटतं जीवनाचं एकच. पण त्या जुन्या एदेनमध्ये तुम्हाला सर्प सुद्धा पाहायला भेटतो. पण ही जी नवीन एदेन आहे, तिथं तुम्हाला अद्भुत एक अशी नदी पाहायला भेटते, जी नितळ आहे, जी महान आहे, जीवनाच्या पाण्याची म्हटलेलं आहे. आणि ती कुठून निघालेली आहे? खुद्द देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली आहे. तर ह्या एदेनला खरा पुरवठा कुठून आहे? खुद्द त्या स्वर्गातून आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते कशाबद्दल दाखवतं. पवित्र आत्म्याचा अखंड जीवनदायिनी शुद्ध करणारा प्रवाह ते दाखवितं. जीवनाचे झाड इथं इथं तर 12 वृक्ष आपल्याला पाहायला भेटतात. तिथं फक्त एकच आहे. काय ती मुबलकता आहे.
ख्रिस्तामध्ये ते मिळालेल्या अद्भुत जीवनाबद्दल सांगत आहे. ख्रिस्त स्वतः तोच तो जीवन वृक्ष आहे म्हटलेला आहे. जो जिथून ज्याच्यापासून आपण दूर झालेलो होतो. आता त्या जीवनाच्या झाडामध्येच आपण आपला वस्ती स्थान करतो. पहा, उत्पत्ती अध्याय 3 मध्ये जी शापित अवस्था होती, आता त्याच्या उलट अवस्था इथं आपल्याला पाहायला भेटते. इथं खुद्द देव त्यांच्यासोबत महान आनंदाने, प्रेमाने आणि अखंड अद्भुत अशा उपासनेने त्यांच्यामध्ये ते लोक आपण सर्वजण त्याची उपासना करू, त्याला त्याला अनुभवू. तर ख्रिस्ताचं दुसरं आगमन ते अद्भुत आहे. आणि मग पुढे आपल्याला 22 अध्याय 6 ते 21 मध्ये मग काही महत्वाचे महत्वाच्या गोष्टी तिथे सांगितलेल्या आहेत. विशेष करून वचन 6 मध्ये आपल्याला वचनाचं जे सत्य आहे त्याबद्दल शिकायला भेटतं. नंतर तुम्हाला म्हणाला ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत आणि संदेश त्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले आहेत. किती अद्भुत आहे. ही वचनं कशी आहेत? सत्य आणि विश्वसनीय आहेत. देवाचं प्रगटीकरण हे अचूक आहे, कधी न बदलणार आहे. वचन 7 आणि 12 आणि 20 आपल्याला ख्रिस्ताचं येणं निश्चित आहे त्याची आठवण करून देतं. पहा वचन 7, पहा मी लवकर येतो म्हटलेलं आहे. वचन 12 मध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे, पहा मी लवकर येतो. आणि वचन 20 मध्ये सुद्धा तो तेच म्हणतो की पहा मी लवकर येतो. तो काय म्हणत आहे? अद्भुत आहे. आणि म्हणून आपण जागृत आणि अगदी विश्वसनीय राहावं. देवाचे वचन ऐकावेत, त्यावर मनन करावं, त्यावर विचार करावा. वचन 14 काय सांगते बघा. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा, वेशीतून नगरीतून आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य म्हटलेलं आहे. तर नक्कीच त्याच्या वचनाचं आज्ञापालन करणं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. शब्द पाळणारेच जीवन वृक्ष व शहराचे वारस होणार आहे. देवाच्याच कृपेने आपण हे करू शकतो. तिथं उपासना केवळ देवालाच उपासना दिली जाणार आहे. वचन 8 आणि 9. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं वचन 10 मध्ये काय सांगितलेलं आहे. ते वचन लपू नका म्हटलेलं आहे बघा. पुन्हा तुम्हाला म्हणाला ह्या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. सत्य उघड करा, साक्ष द्या. वचन 11 आपल्याला काय सांगतं? दुराचारी माणूस दुराचार करत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो, पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो. अंतिम विभक्तता आपल्याला पाहायला भेटते. दुष्ट तो अधिक दुष्ट होताना दिसतो, पवित्र तो अधिक पवित्र होताना दिसतो. त्याचं हृदय दृढ होताना आपल्याला दिसतं. दुष्ट जो अधिक दुष्ट होताना दिसतो हीच त्याचा न्याय आहे. आणि नक्कीच वचन 12 आपल्याला सांगतं, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्या जवळ वेतन आहे. काय आहे? प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे, प्रत्येकाच्या अ, अ, प्रत्येकाच्या अ, अ, ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे म्हटलेलं आहे. तर विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत हे कसं शक्य आहे? देवाच्या कृपेने आपण तारल्या गेलो आणि आपल्याला जे तारण मिळालं त्याच्यासाठी जो विश्वास देवाने पुरवलेला तो पण दान आहे. सर्व काही त्याच्या कृपेने आहे. पण मग कर्म काय आहेत? तर ती कर्म आपल्याला पाहायला भेटतं, की त्या विश्वासाचं फळ आहे. त्या विश्वासाची साक्ष आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की या सर्व गोष्टींबद्दल सुद्धा आपल्या आपल्या स्वइच्छा आपल्यामध्ये ती उत्पन्न करतो देवाचा आत्मा, ज्यामुळं आपण योग्य चांगली काम करू शकतो, ख्रिस्तासाठी जगू शकतो. देवाच्या कृपेने या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु तरी सुद्धा आपल्या सर्व विश्वासणाऱ्यांबद्दल सुद्धा ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे ज्याला त्याला देण्यासाठी त्याच्याकडे वेतन आहे. प्रत्येकाची तो झाडाझडती तो घेणार आहे. विश्वासणाऱ्यांबद्दल पण आहे. विश्वासणाऱ्यांसाठी एक महान आशा काय आहे, की त्यांचा नाश होणार नाही. कदाचित ते आपला आपला त्यांना मान खाली घालावं लागेल. काही जर आपण काय आपण म्हणू शकतो, की जर अ, अ, आपण त्याच्या प्रतिफळाच कदाचित मुकू शकू नाही का? आपल्या आपल्या कृत्यांमुळं, आपल्या वागण्यामुळं. पण आपण तारण गमावत नाही देवाच्या लेकरांनो. पण अविश्वासणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची आशा नाहीये. त्यांच्यासाठी अंतिम नाश अढळ आहे.
आणि कठोर चेतावणी पण आपल्याला वचन 18 आणि 19 मध्ये पाहायला भेटते. जिथं काय सांगितलं, या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो, की जो कोणी ह्यात भर घालील आणि त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील, त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील म्हटलेलं आहे. वचनात काही भर घालू नका आणि काही कमी करू नका. ही अद्भुत रीतीने चेतावणी दिलेली आहे प्रभूने. कठोर चेतावणी आहे. आज वचनामध्ये भर घालायला लोकांना भीती वाटत नाही. मुळात त्यांना पुष्कळ वेळा वचनाचा अर्थ काय होतो हेच माहीत नाहीये. काहीतरी वचन घेतात आणि कुठं पण ते जोडतात आणि आपल्या परीने, आपल्या हिशोबाने त्याला समोर सादर करतात. आपल्या हिशोबाने पाहिजेल ते एक वचन घेऊन ते समोर सांगतात. जे आपल्याला आवडत नाही त्याच्याबद्दल ते विचारच करत नाही, ते सोडून देतात, जणू काय ते पवित्र शास्त्रामध्ये नाहीच. फार भयंकर आणि कठोर ही चेतावणी देण्यात आलेली आहे, की आपण वचनामध्ये भर घालू नये. वचन जे सांगतं ते जसंच्या तसं आपण धैर्याने सांगायला शिकलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला वचन काय सांगतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि शेवटी मग वचन 20 आणि 21 मध्ये अंतिम प्रार्थना आपल्याला पाहायला भेटते. अगदी एकाच ओळीमध्ये ती प्रार्थना आहे, ती म्हणजे काय? ये प्रभू येशू ये. मंडळीची सार्वकालिक आशा आपल्याला इथं पाहायला भेटते. आणि खरंच हे विश्वासणाऱ्यांसाठी सांत्वन आणि आशा देणारे आहे. का बरं? कारण तो येतो, तर आता तो राजा म्हणून येणार आहे. तो आपल्या वधूला पुन्हा नेण्यासाठी येणार आहे. तो सर्व गोष्टी नवीन करणार आहे. मग आपण त्यासाठी कसं तयार राहू शकतो? तर पहिले योहान 3:3 मध्ये काय सांगितले बघा. पहिले योहान 3:3 मध्ये अगोदर पहा वचन 2 मध्ये, प्रियजनो आपण आता त्या देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे मला माहित आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. पाहिलं? तो प्रगट होईल म्हटलेला आहे. त्याच्यासारखे आपण हो म्हटलेलं आहे. मग ख्रिस्ताचं दुसरं येणं, ज्यावेळेस त्याकडे आपण पाहतो त्यावेळेस आपल्यावर त्याचा परिणाम काय होतो, तर वचन 3 आपल्याला सांगतं, जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो, तो जसा जसा तो शुद्ध आहे तसे तो आपणाला शुद्ध करतो. तर पहिली गोष्ट, आपण कसं त्या दिवसासाठी तयार राहू? पवित्रतेने जगणं. स्वतःच्या बळाने हे नक्कीच नाही, देवाच्या हाती आपण पडतो, देवाला कृपा आपण मागतो, देवाच्या वचनात आतुरतेने आपण वाढतो, नाही का? लूक 21 आणि 36 नुसार जागृत राहणं म्हणजे कशा प्रकारचं बरं? जसा एखादा जो एखादा नाही का वॉचमन, जसा नाही का तो नेहमी जागृत असतो, कोण येतं कोण नाही, चोर लुटारू येतात की काय, नाही का, तशाच प्रकारचा हा शब्द आहे. चुकीचं शिक्षण, त्याच्याबद्दल अ, आपण विचार करतो, खरंच हे योग्य आहे की नाही? मंडळीमध्ये काय शिकवलं जात आहे, कोण येत आहे, काय शिकवत आहे? जागृत राहणं म्हणजे कशाबद्दल आहे? आपण मंडळीच्या सहभागितेबद्दल, देवाने दिलेल्या सेवेबद्दल, देवाने दिलेल्या जबाबदारीबद्दल आम्ही किती नाही का प्रमाणात गंभीर आहोत. प्रार्थनेत राहणं नेहमी त्याच्यासाठी, तो येणार आहे पुन्हा, आणि विशेष करून त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणं. आणि एवढंच नाही, तर ते आपल्याला खऱ्या रीतीने आपल्याला जबाबदारी पण सोपवितं सुवार्तेच्या कार्याची. प्रत्येक जणच रस्त्यावर जाऊन सुवार्ता नाही सांगू शकणार. पण तुमचं जीवन तुम्हाला जिथं कुठं ठेवलंय, तुम्ही ज्या प्रकारे समाजात राहता, ती सुद्धा सुवार्ता प्रदर्शित करणारं ठरतं. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, समाजातील तुमचं उठणं बसणं. आणि एवढंच नाही, तर तुमची मैत्रीपूर्ण नातं, वातावरण, तुमच्या कामाच्या जागेवर, तुमच्या घरामध्ये जर कोणी येते कामाला, तुमच्याकडे कोणी नवीन व्यक्ती येत आहे, वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून ख्रिस्त गाजविता. आणि तेच आपल्याला ख्रिस्ताचं महान गौरवाने ना त्याची आठवण करून देतं, की तो पुन्हा येणार आहे अद्भुत रीतीने.
आणि मग हे खऱ्या रीतीने देवाने जो केलेला करार होता त्याची पूर्णता असणार आहे. कारण दाविदासोबत केलेला करार आपल्याला त्याची आठवण करून देतो, जो सिंहासनाशी जडलेला आहे आणि सुरुवातीपासून सत्ताबद्दलच आपल्याला पाहायला भेटतं पवित्र शास्त्रामध्ये. दाविदाला सांगितलं की तुझा पुत्र जो आहे तो येईल, त्याला तो तुझ्या जागी तुझ्या सिंहासनावर विराजमान होणार आहे, त्याच्यापासून ती राजगादी कोणी काढून घेऊ शकणार नाही. मग त्याच्या जागेवर त्याचा पुत्र शल्मून आला, त्याच्याबद्दल हे सांगितलं का नाही, तर त्याचा पुत्र खरा महान, जणू काय दावीद महान ख्रिस्त जो प्रभू आहे, तो ज्याने या भूतलावर आला आणि त्याचं वधस्तंभावरील मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे त्याने ते सिंहासन हस्तगत केलेलं आहे. आणि आज तो स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि आजच्या काळामध्ये तो मंडळीद्वारे राज्य करत आहे. आणि पुन्हा तो महान वैभवाने येणार आहे, भौतिक रीतीने येणार आहे मंडळी सोबत राज्य करण्यासाठी. आणि त्याच अद्भुत अद्भुत चित्रण इथं आपल्याला पाहायला भेटतं. हे मंडळी युग आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्ताचा मृत्यू, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या मधील जो भाग आहे, यालाच पवित्र शास्त्रामध्ये 1000 वर्षाचं राज्य त्याबद्दल आपल्याला बोललं जातं. मंडळी युग म्हटलेलं आहे. आणि मंडळी याही स्थितीमध्ये छळातून, त्रासातून, वेदनेतून जात आहे. एक दिवस ख्रिस्त महान वैभवाने येईल आणि इथं न्याय होणार आहे. आणि मग इथंच आपल्याला पाहायला भेटतं सैतान, ख्रिस्त विरोधी, आणि मग इथंच अंतिम सर्व विजय आपल्याला पाहायला भेटतं. आणि इथं सर्वांचं पुनरुत्थान आपल्याला शिकायला भेटतं. आणि मग इथं आपण पाहतो की सर्व सार्वकालिक नाशामध्ये जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, सैतान, ख्रिस्त विरोधी आणि सर्व अविश्वासारे, त्यांचा नाश, तर विश्वासणारे त्या नवीन स्वर्गात आणि पृथ्वीवर आपल्या तारणाऱ्या प्रभूसोबत सदा सर्व काळ राज्य करणार आहे. तर ख्रिस्त शास्त्र याबद्दल शिकत असताना अनेक अनेक महत्वाची सत्तत्व जे आहेत ते आतापर्यंत आपण शिकलेले आहोत. त्यामध्ये आपण त्याचं दैवत्व पाहिलं, त्याचं मनुष्यत्व आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्याचं आत्ताचं जे स्वर्गातील कार्य आहे, त्याबद्दल आपण शिकलेलो आहे. आणि त्याचं भविष्यातील जे कार्य आहे त्याबद्दल सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ज्यावेळेस आपण ख्रिस्ताबद्दल विचार करतो तर नक्कीच हे आपल्याला नम्र करणारं ठरतं. कारण आपण जे काही आहोत ते केवळ ख्रिस्तामध्ये आहोत. त्याच्याशिवाय आपण कधीच देवासमोर उभं राहू शकलो नसतो, नाही का. आपल्यामध्ये कोणती ताकद नाही. आपले कृत्य हे तोकडे आहेत, नाही का. आपल्या प्रार्थना सुद्धा तोकड्या आहेत. आपण पाहिलं की आपल्या प्रार्थना सुद्धा ख्रिस्त अगदी सुयोग्य रीतीने पित्यासमोर सादर करतो, नाही का. आपली सत्कर्म सुद्धा ख्रिस्तामध्ये पिता आनंदाने स्वीकारतो, जरी ते तोकडे आहेत. आणि आणि महान आशा आपल्याला ख्रिस्तामध्ये आहे. तर मग प्रत्येक गटातील व्यक्तीसाठी अद्भुत सांत्वन आहे. ख्रिस्त पुन्हा महान वैभवाने येणार आहे. देवाचे प्रिय लेकरांनो, तरुण व्यक्ती म्हातारा होतो. म्हाताऱ्या व्यक्तीसाठी, वृद्ध व्यक्तीसाठी भयंकर भीती वाटते. भविष्यात काय होणार आहे. एखादा व्यक्ती आजारी पडलेला त्याच्यासाठी पण भय वाटतं. आता भविष्य कसं असणार आहे. प्रत्येक गटातील प्रत्येक व्यक्तीसाठी ख्रिस्ताचं महान वैभवाने येणं महान आशा देणार आहे. तुम्ही दुःखात आहात, तुम्ही त्रासात आहात, तुम्ही वेदनेतून चाललेले आहात. येस, हे सार्वकालिक नसणार आहे. तुम्ही यातून सुटणार आहात. येस, आपल्याला सगळ्यांना कधी ना कधी मरणाला सामोरे जायचं आहे. पण मरण हा आपला शेवट नाहीये. त्याची सुद्धा अद्भुत साक्ष आज आपण पाहिलेली आहे. कारण मरण हे आपल्या त्या सार्वकालिक जीवनाची पहिलं पाऊल आहे. तर म्हणून प्रत्येक व्यक्तीसाठी अद्भुत सांत्वन देणारं हे अद्भुत तत्व आहे. आणि माझी आशा आहे की याद्वारे आपण सर्वजण आशीर्वादित झालेले आहेत. आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद